हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज नवीन व्हिडिओला सुरुवात आणि छान अशी सकाळ झालेली आहे। सगळं आवरलं इकडचं आणि 2 केक मी कट केले आणि हे जे केक आहेत तर ते नेणार आहे गावाला चालले। म्हणजे आमचं गाव इथून 15-20 किलोमीटर आहे, तिकडे चाललेली आहे। आहो आणि मी जाणार आहे। तर थोडेसे कांदे वगैरे आणायचे आणि म्हटलं चला भेटूनही यावं सर्वांना। केकच्या मुळे कुणाला कुठे जाणं होत नाही आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आज जरा केकचं थोडंसं रिलॅक्स आहे। आणि कसं असतं आपण जे बनवतो ना ते समोरच्या म्हणजे न्यावं असं मला वाटतं। तर केक आहेत, 2 केक मी कट केलेत, एक रसमलाई आणला आणि एक ब्लॅक फॉरेस्ट आहे। तर आमचं स्वतःचंही घर आहे, शेती आहे, तिथे जे सरकती आहेत त्यांना करायला दिलेली आहे आणि जे दुसरे तिकडे सासऱ्यांकडे जाणार आहे तिथेही म्हटलं चला त्यांनाही केक घेऊन जावं। आता जिथे जाणं होईल तिथे केक देणं होईल, सगळीकडे जाणं नाही होणार। खूप सारे आमची घरं आहेत, खूप मोठा गोतावळा आहे, म्हणजे भाऊबंद वगैरे म्हणतात ना, तर खूप मोठं आहे फॅमिली आमची। आणि पण सगळीकडेच आता बघूयात, कारण पुन्हा इकडेही यायचंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिकडे गेलं की आउट ऑफ रेंज, तिथे रेंज नाहीये फोनला। मग जर कुणाचा फोन आला ऑर्डरला वगैरे तर तो लागणार नाही, त्याच्यामुळे आहो बोलले इकडेच जाऊयात तिकडेच जाऊयात। मला बोलली सगळीकडचं तू हे करू नकोस, असो चला जे होईल तुमच्याशी शेअर कर। 2 केक आणले आणि ते कट करून घेतले मी चांगले आणि मगच म्हटलं ते डब्यामध्ये भरून न्यावेत। आमच्या शेतीच्या तिथेही जे राहतात शेतात आमचं घर आहे, मी नक्की तुम्हाला दाखवेन गेल्यावरती। आणि सगळीकडून कट करून घेतले, यांनी जाऊन केक घेऊन आले शॉपमधून आणि आज थोडं केकचं रिलॅक्स होतं त्याच्यामुळे मग म्हटलं हे करून घ्यावं। तर छान असे छोटे छोटे पीसेस मी करून घेतले आणि एक जेलचा डब्बा घेतला आणि त्यामध्ये भरून घेतले। म्हटलं जिथं जाऊयात तिथं केक काढून देऊयात। तर बघूयात आता पुढं जाऊन जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल। तर या पद्धतीने मी दोन्ही मिक्स भरला, थोडासा ब्लॅक फॉरेस्ट आणि अशा पेस्ट्री सारखं भरून घेतलं, म्हणजे तिथेही मला काढून द्यायला सोपं पडेल। कुणाला ब्लॅक फॉरेस्ट हवाय, कुणाला रसमलाई हवाय। आणि सगळा भरल्याच्या नंतर झाकण मी बंद करून घेतलेलं आहे। चला तर चला जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करते। केक घेतला, आता निघालो। तर निघालो आम्ही आणि बाईकवरतीच निघालो। छान असा 2 केक कट करून घेतले, ते तुम्ही बघितलेच। म्हटलं चला आता निघूयात आपण। आणि बाईकवरती निघण्याचं कारण असं की रोड इतका चांगला नाही आहे, थोडेसे खाचखळगे आहेत। आता थोडंसं काम चालू आहे, रोड होईल सगळा चांगला, पण सध्या ठिकठिकाणी रोडचं काम सुरू होतं। आणि जाता जाता माझ्यापासून जवळच हे खंडोबाचं एक मंदिर आहे, तेही तुमच्याशी शेअर केलं। आता सध्या एक हिरवी झाडं थोडीफार दिसत आहेत, पण जेव्हा उन्हाळा लागतो तर तेव्हा काहीच हिरवळ नसते। सगळीकडे अगदी उन्हामुळे रखरखीत ऊन असं असतं डोंगरामुळे। आणि सध्या आता भरपूर लोक जे आहेत ते जॉबमुळे, काही नोकरी निमित्ताने थोडेसे बाहेर आहे शहराच्या ठिकाणी। आणि या पद्धतीने डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं गाव आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे अजिबातही रेंज नाही आहे फोनला। कदाचित BSNLला आहेत वाटतं काही टॉवर, पण बाकी आमचे जे फोन आहेत तर त्याला रेंज नाही। म्हणून मग म्हटलं चला सकाळ निघावं, थोडंसं घरचं सगळं आवरून निघाले। आणि मग कसं होईल म्हटलं लवकर गेलं म्हणजे आपल्याला लवकर येता येईल। आणि थोडा बऱ्यापैकी रोडची कामं आता सुरू आहेत, त्याच्यामुळे बऱ्यापैकी केला आहे रोड। तर या पद्धतीने आणि छान वाटतं गावाकडे जरा जाऊन आलं ना, मग एकदम फ्रेश वाटतं। आणि गावाकडचं काय सांगायचं आहे, गावाकडे गेलं ना खूप सारा भाजीपाला मिळतो अगदी फ्रीमध्ये। आणि जेव्हा मी इथे माझ्या गावात जाते किंवा इथे जाते ना काही घ्यायला, तर आता ही आहे वेस आणि आता आम्ही एंट्री केलेली आहे गावामध्ये। तर जेव्हा स्टँडवर घ्यायला काही जातो, आता आम्ही स्टँडवर राहतो असं म्हणतात, तर बाजारपेठेत जेव्हा जातो तेव्हा पैसे दिल्याशिवाय काहीही मिळत नाही। आणि गावाकडे जर गेलं ना तर फ्री ऑफ कॉस्ट अगदी पिशवी भरून मिळते। तर इथं लहान मुलं बसलेली होती, शाळा सुटायची वेळ झालेली असेल, तर एक मंदिरही आहे। आणि आता गावाकडे निघालो, जवळपास आम्ही घराच्या जवळपास पोहोचतोय। आमचं स्वतःचं घर आहे, मी तुम्हाला दाखवतेच। आणि हे बघा, हे आहे आमचं स्वतःचं घर गावचं। साईडला चांगला व्ह्यू आहे, एकदम छान डोंगराच्या कडेला आहे आणि अगदी स्वतःचं घर आहे आमचं। पण इथे जे आम्ही शेती करायला दिले ती लोकं राहत आहेत, त्याच्यामुळे मी आत वगैरे नाही जास्त गेली, उगाच नको।
आणि हे आहेत मिरचीची झाडं, मिरच्या घेतला, त्याच्यानंतर वांगे घेतले खूप सारे आणि भाजीपाला घेतला. आणि मग इथून पुन्हा आम्ही पुढे जिथं जायचं होतं सासऱ्यांकडे दुसऱ्या तिकडे गेलो. आणि मला सगळ्यांकडे जायची इच्छा होती, एक आजीबाबांनाही भेटायचं होतं, पण अहो बोलले की नाही, आपल्याला खूप उशीर होऊन जाईल आणि तू काही काढू नको, पुन्हा तू खूप बोलत बसतेस. तिथून निघालो, इकडे आलो. तर आता हे बघा, हे सासरे एका ठिकाणी राहतात, रोज पाण्यातून ही कसरत करत जावी लागते त्यांना. आपण म्हणतो पण गावाकडच्या लोकांचं जीवन जे आहे तर ते खरंच अवघड आहे. तर ओढ्याला पाणी आहे आणि जोपर्यंत हा ओढा आहे ना, तर म्हणजे ओढ्याला पाणी आहे ना तोपर्यंत पाण्यातून जावं लागतं थोडे दिवस आणि मग नंतर होतं व्यवस्थित. तर आता पुढे जाऊन एक मंदिर आहे शंकराचं, महादेवाचं मंदिर. माझ्या मोठ्या सासऱ्यांनी आत्ता जस्ट 1 वर्ष होत आलं आहे, वर्षही नाही, एप्रिलमध्ये 1 वर्ष होईल. खूप छान मंदिर बांधलेलं आहे आणि पुढे जाऊन तेही मी तुम्हाला दाखवते, त्याचं दर्शनसुद्धा देते. आणि अगदी आमच्या पूर्ण पिढीजात मंदिर जे आहे तर ते झालेलं आहे एकदम छान. आणि इकडे अगदी डोंगराच्या कडेला माझे सासरे राहत आहेत, तर हे मंदिरसुद्धा मी तुमच्याशी शेअर करते. तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं व थोडा वेळ बसलो, अगदी छान वाटलं. आणि हे बघा, कांद्याची लागवड झालेली आहे, हेही सासऱ्यांचं शेत आहे. आणि इकडे खाली लसूण आहे. त्याच्यानंतर जे कांदे लावतात म्हणजे कांद्याच्या बीसाठी कांद्याचे डेंगळे म्हणतात तेही आहेत. तर त्यांना आवाज दिला, म्हटलं तुम्हीच या खाली. ते थोडंसं वरती डोंगराच्या कडेला राहतात. आणि हेही जे घर दिसतंय तेही एका चुलत सासऱ्यांचं आहे. आणि इकडे एक छोटं मंदिर आहे आणि त्याच्या पुढे मोठं शंकराचं मंदिर आहे. तर हे बघा, हे जे मंदिर आहे तर हे मोठं शंकराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर झालेलं आहे. खूप भारी वाटतं. आणि हे जे डेंगळे लावले, थोडीशी मका आहे, त्याच्यातूनच मी चालले होते. आऊंना बोलले की चला, तर ते तिकडनं आले आणि मी इकडनं गेले. तर सासऱ्यांनाच आम्ही खाली बोलावून घेतलं होतं. तर खूप छान मंदिर आहे आणि नंदी आहे बाहेर. महादेवाचं मंदिर म्हटलं की पहिला नंदी. व्हिडिओ पूर्ण बघा, गावचं थोडंसं मी शेअर केलेलं आहे आज. रोज केक 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 म्हटलं चला आज तुमच्याशी काहीतरी वेगळं शेअर करूया. मंदिरातून दर्शन घेऊन आल्याच्या नंतर आमचे आजीबाबा म्हणजे आहोंचे आजीबाबा जे आहेत तर त्यांच्या पादुका, त्यानंतर त्यांची मूर्ती इथे स्थापना केलेली आहे आणि त्यांचंसुद्धा दर्शन घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणतो, पण देवापेक्षाही आपण पूर्वजांना खूप जास्त मानलं पाहिजे. तर आता हे सासऱ्यांच्या घरी आम्ही आलो, ज्यांच्याकडनं कांदे न्यायचे होते, सगळ्यात माझे छोटे सासरे. आणि आता ही जी 2 पिल्लं आहेत छोटी छोटी, ती नानांनी आणली होती. त्यानंतर घरात गेलो, नानांकडे थोडासा नाश्ता वगैरे केला, कारण थोडं इथूनही नाश्ता करून गेलो होतो. आणि आवळे काढायला गेलो, खूप सारे आवळे नानांनी काढून दिले. आणि इथे बघत असाल तर भरपूर आवळे आहेत आणि आवळ्यांच्या खूप साऱ्या रेसिपीसुद्धा मी पुढे जाऊन केलेत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच. तर या पद्धतीने खूप छान आवळे जे आहेत तर ते नाना हलवत होते आणि मग आम्ही इकडे जमा करत होतो खाली. आणि बरेच आवळे येतात थंडीच्या सीझनमध्ये. खरं तर हे बघू शकता किती पडत आहेत आवळे खाली, आणि काही होत नव्हतं त्यांना. त्याच्यानंतर जे खूप अडचणीत वगैरे गेलेले होते तेही नानांनी काढून दिले.
खरंच आपण म्हणतो, पण आपल्यावर प्रेम करणारी माणसं भरपूर असतात. म्हणजे गावच्या लोकांचं जे प्रेम आहे ना ते वेगळंच आहे. आणि अजूनही भरपूर माणुसकी जी आपण म्हणतो, अलीकडे लोकांना माणुसकी राहिली नाही आहे, पण असं अजिबात नाही आहे. मी माझ्या फॅमिलीच्या बाबतीत तरी नाही तसं म्हणू शकत. खूप भारी आहेत हे नानासुद्धा, आणि खूप कॉमेडी आहेत खरं तर. तुम्हाला त्यांची शब्द म्हणजे त्यांचं बोलणं मी नाही ऐकवलं, कारण त्यांचं बोलणं खूप कॉमेडी आहे. खूप हसतो आम्ही. आणि दोघांनीही तिकडे जाऊन आवळे जमा केले, आणि जे इकडच्या साईडला पडलेले होते ते मी जमा केले. फक्त खालच्या साईडने मी नाही गेले, ते गेले. खूप अडचण होती, त्याच्यामुळे नाना बोलले मी काढतो. आणि खूप सारे आवळे आणून त्याच्या खूप साऱ्या रेसिपीज. ते बोलले मलाही थोडी सुपारी दे तू करून. आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्यांना शुगर आहे, शुगरचा त्रास आहे, म्हणजे डायबिटीस आहे. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, मी देईन तुम्हाला करून. आणि इथे माझ्याकडनं कॅमेरासुद्धा बोलता बोलता थोडासा उभा झाला होता, पण हरकत नाही. नानांनी सगळीकडचे आवळे जमा केले. जवळपास एक 7-8 किलो आवळे आम्ही आणले. आणि वरच्या साईडला सुद्धा मी जमा केले. इकडे दिसत असतील तुम्हाला, इकडेही आहेत. आणि अहोंकडे एक पिशवी आहे, त्याच्यातही खूप सारे आहेत. आता घरी जाऊन मी आवळा कँडी, त्याच्यानंतर मोरावळा, त्याच्यानंतर आवळा सुपारी खूप सारे करीन. रेसिपीचं नाही सांगू शकत सगळ्या, पण सगळ्या करणार आहे आणि तुमच्याशी नक्की शेअर करेल. त्याच्यानंतर पपई नाना काढत होते इथे. मी जाऊन आले गावाकडे, आणि सगळ्या पिशव्या वगैरे आत्ताच खाली केल्या. तिकडे बघा, जेवण वगैरे झालं, आणि म्हणजे आहोंचं झालं. मी तर जेवली होती, म्हणजे खाल्लं होतं सकाळीच. तर असं पिशव्या वगैरे खाली केल्यात, आणि बाहेर थोडंसं आवरलंय. म्हणजे जे माझं कांदे ठेवायचं कॅरेट आहे ते धुवून वगैरे स्वच्छ ठेवलंय. आणि आता जे कांदे आहेत ते थोडा वेळ हवेशीर टाकणार आहे. हे बघा, येलो कलरच्या गोणीत कांदे आहेत. आणि हे जे आहेत तर हे आहेत आवळे. त्याच्यानंतर हिरवी मिरची आहे, कांद्याची पात आहे, आणि हे आहेत वालाच्या शेंगा, आणि ती वांगी आहेत, पपई आहे. तर गावाकडे जर गेलं ना तर खूप सारा भाजीपाला होतो. खरंच मी जर इथं बाहेर पिशवी घेऊन गेले तर म्हणतात ना 100 रुपये पुरत नाहीत, किंवा 500 रुपये जरी गेले तरी पिशवी भरत नाही. आणि तिकडे गावावरून येताना अगदी गोणी कमी पडते आणण्यासाठी, अगदी फ्रीमध्ये. म्हणजे आपलं ते आपलं स्वतःचं असतं. आणि आमचं घर सुद्धा मी तुम्हाला आज दाखवलं आहे गावचं. तर चला, व्हिडिओचा सुद्धा एंड करते. खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. भाज्या मी बॅक कॅमेराने दाखवते. तर ही बघा, वांगी एकदम छान अशी गावठी आणि ताजी ताजी वांगी आहेत. अजून थोडी होती, पण मी तिथे नानांनाही काढून दिली, छोट्या सासऱ्यांना. त्यानंतर ह्या आहेत तुरमुड्या वालाच्या शेंगा, याला पावटाही म्हणतात काही लोक. त्याच्यानंतर आहेत हिरव्या मिरच्या, याच्यातून मिरच्याही मी थोड्याशा दिल्या त्या सासऱ्यांना. त्यानंतर आहे कांद्याची पात, मी आणली, मला आवडते खूप म्हणून. आणि आवळे आहेत, आवळे खूप सारे आणलेत, आवळे पाडले आम्ही. तर आता आवळ्यांची मी आवळा सुपारी किंवा काहीतरी बनवेन. जे म्हणजे काही थोडे अशी खराब व्हायला लागले होते, म्हणजे आता ते संपत आलेले आहेत आवळे म्हणून. आणि बाकी चांगले आहेत, हे असे दिसत आहेत पण चांगले आहेत. हे बघा, बघते आता जे खराब आहेत ते जातील आणि चांगले चांगले यूज होतील. तर पपई आणली आणि कांदे पण घेऊन आले. खरं तर कांद्यांसाठीच मी गेली होती, आणि आता सध्या कांदेही खूप महाग आहेत त्याच्यामुळे. तर ही बघा कांदे, तर या इतका सारा भाजीपाला मी घेऊन आले. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.